मनोज जरांगेंचं टेन्शन वाढणार? ओबीसीच्या मुद्द्यावर भुजबळ मुंडे साथ साथ. मुंडे भुजबळांची रणनीती काय? आम्ही एकत्र आम्ही लढू आणि हे अनेक वर्षांनी मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवण्याचा राहणार नाही. मराठा आरक्षण जी आरमुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानं ओबीसींचं आरक्षण गेलं. या अस्वस्थतेतून लातूरच्या रेणापूरमध्ये भरत कराडनं आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे एकत्र आले आणि तिथूनच भुजबळांनी एकीचा नारा दिलाय. आम्ही एकत्र आम्ही लढू आणि हे अनेक वर्षांनी मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवण्याचा राहणार नाही. मराठा समाजाला दिलेल्या ओबीसीतील आरक्षणामुळे ओबीसी समाज अस्वस्थ आहे. याच अस्वस्थतेवर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फुंकर घालत भावनिक आवाहन केलंय. आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे. ती जीवनाची आहुती देताना त्याला 3 मुली, 1 मुलगा, बायको, घरदार काही दिसलं नाही. आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतोय. म्हणून माझे हात जोडून पहिल्यांदा विनंती आहे की ज्यांच्यासाठी आरक्षणचा फायदा होणार आहे तेच जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कोणाला? म्हणून कुणीही आताताईपणा करू नका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचं समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर हेच मंत्रीपद भुजबळांना देण्यात आलं. त्यानंतर ओबीसींच्या मुद्द्यावर भुजबळांसोबतच्या बैठकीपासून मुंडेंनी अंतर राखलं होतं. मात्र आता लातूरमधील भरत कराडच्या आत्महत्येनंतर भुजबळ आणि मुंडे एकत्र आलेत. तर याआधीच पंकजा मुंडेंनीही ओबीसी आरक्षणाच्या वादात उडी घेतली. ओबीसी समाज हा मुळात सामाजिक मागासलेपणा भोगतोय. त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे. मराठा समाजाला राजकीय मागासलेपण नाही, समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे. आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही. या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे. खरं तर कराड प्रकरणामुळे गेलेलं मंत्रीपद भुजबळांना दिल्याचं दुःख विसरून आता धनंजय मुंडे ओबीसींच्या लढ्यात भुजबळांना साथ देणार का? आणि 2002 मध्ये भुजबळ आणि गोपीनाथ मुंडेंनी ओबीसींच्या मुद्द्यावर एकीचा नारा दिला होता. आताही तसाच एल्गार धनंजय मुंडे आणि भुजबळ सरकार विरोधात पुकारणार का, याचीच उत्सुकता आहे. संदीप भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.